नमस्कार, सुप्रभात मित्रांनो. आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. सकाळचे 9 वाजलेत मित्रांनो. बार्शीलाच आहे गोडाऊनमध्ये लोडिंग चालू झाले आपले. आम्हाला लोक वगैरे आलेत. एक अर्धा तास झाला लोडिंग चालू. दिसतंय बघा गाडी. राडा बघा सकाळ. काल पाऊस झालाय त्याच्यामुळं सगळं राडा आहे. हा माल भरत ना आपण 30 टन चना भरत आहे आपण. तोंड हातपाय वगैरे धुतले. आता नाश्ता करायला चाललो. इथंच बाजूला या बिल्डिंगच्या मागच्या साईडला कॅन्टीन आहे. कॅन्टीनला पोहे बनवते म्हणते तर मावशी आहेत त्या. पोहे आहेत, वडापाव आहेत, काय वेळ लागेल तुम्हाला घ्या. कारण रात्री त्यांच्याकडूनच डबा घेतला. 2 डबे घेतले होते आणि तेच जेवलं. जेवण चांगलं होतं पण एकदम व्यवस्थित घरगुती जेवण होतं. नाश्ता पण चांगलाच देतील. आता मी आणि कुंदन शेठ तोंड हातपाय धुवून आलं. नितीन शेठनी पहिलेच धुतले होते. कुंदन शेठ अजून येतात. आता बघू म्हटले होते 11 वाजेपर्यंत, पण 11 वाजेपर्यंत व्हायची नाही गाडी. एक 12-1 तरी वाजतील अंदाजे इथून निघता काढता. आज पण पाऊस पडेल असा अंदाज आहे. कारण काही सकाळीच गरमी एवढी चालू झाली की विचारताच होई नाही. आणि काल पण भरपूर झालं. रात्री 9, 9:15 पर्यंत बारीक पाऊस चालूच होता. गाडी बांधल्यामुळं आता काय टेन्शन नाही. बघूयात आता कुंदन शेठ आले की पहिले नाश्ता करून येऊयात आणि बघूयात किती वाजतात निघता करता. दुपारचे 3 वाजलेत मित्रांनो. गाडी आत्ता भरून झाली आपली. टपाल वगैरे काही नसतं यांचं. व्हॉट्सअपवर पाठवतो म्हणते. 30 टन आली आहे गाडी बरोबर. आता निघत आहे. गाडी बांधून वगैरे घेतली सगळं पद्धतशीर. आता फक्त हमाली देते कुंदन शेठ की लगेच जायचं. उशीर लावला. आंघोळ वगैरे करून घेतले आत्ताच आम्ही. सगळं पॅक केले. राडा बघा तिथं. तर निघूयात मित्रांनो. सुप्रभात मित्रांनो. सकाळचे 11:30 वाजलेत. आज दुसरा दिवस आहे. आलोय आम्ही आता अकोल्याला. सकाळी पाट 4 वाजता पोचलो बरोबर. त्याच्यानंतर गाडी लावली आता खाली करायला. एवढ्यातच लावली पॉईंटला. आम्हाला लोक वगैरे आलेत. बसलोय तोंड हातपाय धुवून वगैरे नाश्ता वगैरे सगळं करून निवांत बसलोय. आता बघू. एक तर आम्हाला लोकांना एवढी गाडी मोठी बघून टेन्शन आलंय. 30 टन का गाडी आहे म्हटल्यावर त्यांना फार धडकीच भरली. आता बघू. लावली तर आहे खरं. 4-5 पैलवान आहेत. 1 मिनिट हा मित्रांनो. दुपारचा 1 वाजलाय. गाडी खाली होती मागं. आपण 3-4 थप्प्या धरल्यात. होईल लवकर. तरी 3-3:30-4 वाजवतीलच काही झालं तरी. आणि अकोल्यामध्ये भयानक उष्णता आहे मित्रांनो. ऑक्टोबर हीट म्हणतात ते. पण चांगलीच गरम आहे. तरी नशीब गाडी तरी सावलीत लावली त्याच्यामुळं एवढं काय वाटत नाही. नितीन शेठ झोपलेत बघा तिथं माग कट्ट्यावर. आणि कुंदन शेठ पण गाडीत झोपलेत. सकाळी पहाटे 4ला आलो. कारण निघालो तिथून साधारण 3-3:15 वाजले होते. 3:15-3:30 बार्शीवरून निघालो. त्याच्यानंतर आम्ही जेवण केलं आपलं गेवराईनंतर. आपण जालन्याला राईट मारून खाली येतो. जालना रोडला लागल्यानंतर एका हॉटेलवर जेवण केलं. डावारा मटण खाल्लं. त्याच्यानंतर जालना वगैरे सगळं पास करून चिखली वगैरे या मार्गे खामगाव मार्गे आलो. रात्री पाठ झाली. 4 वाजले उजेडता आणि येऊन झोपलो. त्याच्यानंतर आता फार इथं बहुतेक आहे ना 11-12 नंतरच काम चालू करतात आपले. पण आम्हाला लोक 11 नंतरच आले. फार 11:30 पावणे-12 वाजले होते. त्याच्यानंतरच त्यांनी काम चालू केलं. पण आज लोडिंगचं जरा अवघड वाटते. तर आज होते आपल्याला लोडिंग. जर लवकर झाले असतं ना तर खामगाववरून गहू का ज्वारी होती बहुतेक भोरची. 30 टन माल होता. पण त्यांना लवकर गाडी पाहिजे होती. बहुतेक गाडी लावली असेल. कारण की आपल्याला आता इथं 3-4 वाजते. त्याच्यामुळं जरा अवघड आहे. झोप येते. कारण की 4 वाजता झोपलो होतो. त्याच्यानंतर उठलो. सकाळी लवकर जाग आली ती. कारण की ऊन गाडी सगळं आलं होतं. त्याच्यामुळं उठायला लागलं. त्याच्याचमुळं कुंदन शेठ आणि नितीन शेठ पण झोपले.
झोप पूर्ण नाही झाली कोणाची रात्री. तर बघूत आता इथं किती वेळ लागतो. उद्या जरी लोडिंग झालं, आज 17, उद्या 18 तारीख आहे, ते 19 तारखेपर्यंत आम्ही 19-20 तारखेला 100% पुण्यात यायला पाहिजे. तर बघूयात आता किती टन पण माल भेटून द्या आम्हाला. 15 टन 20 टन जरी भेटला, 25 टन, काही जरा हे जाण्याचा खर्च नाही करा तरी आम्ही भरणार आहे आणि जाणार आहे. कारण की पुण्यात सगळ्यांना दिवाळ्या जायलाच पाहिजे. बघूयात काय होतं काय नक्की नाही. आम्ही नाश्ता करून आलो आहे सकाळीच, आमलेट पाव वगैरे खाऊन आलो आणि आता पडले सगळे. आता होईल खाली झाल्यानंतर बघूयात काय होतं आणि काय नाही. इथं मागच्या साईडलाच रवी ट्रान्सपोर्ट आहे, त्याच्याकडूनच आपण भरत होतो मागं. तर बघूयात, एक तर तिथं जाऊन थांबू, नाही तर आपले मित्र दत्ता शिंदे ते पण मालाचा जुगाड करत आहे काय ना काय. तर कुठून ना कुठून होईलच मित्रांनो. बघूयात काय होतं आणि काय नाही ते. संध्याकाळचे 5:30 वाजले मित्रांनो. गाडी आपली खाली झाली. भाडं वगैरे नाही भेटलं अजून. भाडं संध्याकाळी 8-8:30ला टाकतो म्हटले. आलो आहे आता रवी ट्रान्सपोर्ट म्हणून आहे, तिथं आलो आहे. आज तर काय होणार नाही लोडिंगचं. दत्ता शिंदे पण बघत आहे. बघू आता काय होतं काय नक्की सांगता येत नाही. समोरच्या साईडला ट्रान्सपोर्ट आहे बघा. हे समोरची बिल्डिंग आहे ना, ही ते रवी ट्रान्सपोर्टचं ऑफिस आहे. आता बघूयात काय होतं आणि काय नाही. उद्या भरायलाच पाहिजेत सगळ्यांच्या घरातून, कारण की फोन येते कुंदन शेठ, नितीन शेठ कधी येणार आहे. त्यामुळं भरणं फार गरजेचं आहे. इथं जेवायचंच हॉल आहे, लांबपर्यंत हॉटेल वगैरे काही नाही आहे. त्याच्यामुळं सगळीकडं आपलं चालत जायला लागणार आहे. या साईडला छोटी टपरी आहे, तिथं चहा वगैरे सगळं भेटतो. फार मोठं झालं आता. पहिले काहीच नव्हतं इथं, फक्त हे रवी ट्रान्सपोर्टचंच ऑफिस होतं. पण आता फार गजबजलं. जाऊन आलो पण संध्याकाळ झाल्यामुळं आजचं तर काय शक्य नाही म्हटले, कारण की 30 टनाची गाडी आहे. पण उद्या बघतो म्हटलेत. तर बघूयात आता. बसलोय गाडीत टाईमपास करत. मित्रांनो, रात्रीचे 10:15 वाजलेत. जेवण वगैरे करून आलो आहे आता आम्ही. बहुतेक आमचा पुतळा होतो का काय कळना, कारण की इथं पण उद्याच्या दिवस ऑफिस चालू आहेत. उद्यानंतर परत इथं पण सुट्टी आहे. लावली सगळीकडं फिल्डिंग, पण अजून काय नक्की सांगता नाहीत उद्याचं लोडिंग होतं का नाही. आता उद्या सकाळी ऑफिसला गेल्यानंतरच कळ. तसं 2-4 जागे अजून बाहेर पण फिल्डिंग लावलेली आहे. पण बघू आता काय होतं आणि काय नाही. जेवण वगैरे करून आलो आहे. मागं गाडी दिसते बघा. उद्या जर झालं नाही तर काय खरं नाही, पण 100% उद्या व्हायचे चान्सेस आहे. कारण की तसं काय नाही, आम्ही 30 टनच माल पाहिजे. 20 टन असला तरी चालेल, 25 टन असला तरी भरणार आहे. तर बघूयात आता उद्या काय होतं आणि काय नाही. नक्की काय सांगता येत नाही, पण देव करो उद्या 100% आम्हाला लोडिंग भेटणार. त्याच्यामुळं काय प्रॉब्लेम नाही. मित्रांनो, तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये बघता येईल काय होतं आणि काय नाही, आमचं लोडिंग होतं का नाही. तर मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ इथं समाप्त करतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. शुभरात्री. जय महाराष्ट्र, जय हिंद.